आपण ती कंटिन्यू 13 raised to 2 39 divided by 16 काय येतं फर्स्ट -3 raised to 239 divided by 16 तर -3 काय करतो आपण क्यूब घेतो ना तर -3 चा क्यूब होल डिवाइडेड बाय काय असणार 3 ने डिवाइड करा 7 त्यानंतर काय असतं 9 बसतं ओके आता काय -3 27 घेतल्यानंतर 29 - 22 -3 raised to 2 divided by 16 तर नेक्स्ट -3 चा क्यूब घेतला काय तर -27 डिवाइड बाय +16 इथलं -5 येणार आहे आणि हे -5 इथलं मायनस काय ते +5 रेस्ट टू 79 तर -3 स्क्वेअर काय तर 9 डिवाइड बाय 16 ओके तर नेक्स्ट करा 5 स्क्वेअर करा ब्रॅकेट रेस्ट टू स्क्वेअर केल्यानंतर इथं काय तर 3 19 राहते काय तर 9 राहिलं काय परत किती राहते याच्यामध्ये 1 राहते ना रेस्ट 1 इंटू काय ते 9 डिवाइड बाय 16 अब 5 चा स्क्वेअर काय ते 25 आणि डिवाइड ला 16 असणार ओके -7 -7 रेस्ट टू 39 तर काय ते 45 डिवाइड बाय 16 आता -7 चा काय करा स्क्वेअर करा स्क्वेअर केल्यानंतर किती काय ते 19 राहते काय 1 म्हणजे -7 रेस्ट टू 1 याला 16 ने डिवाइड करा 45 ला जर डिवाइड केलं तर काय ते 45 डिवाइडेड बाय 16 म्हणजे 48 चा जर आपण भाग घालला तर काय करा मायनस करणार प्रयत्न 45 मधून -48 केलं तर काय येते -3 डिवाइड बाय 16 म्हणजे -7 चा स्क्वेअर काय येते 49 जर 16 ने डिवाइड केलं तर रिमाइंडर किती राहतं 1 रेस्ट टू 19 मायनस काय होणार प्लस 7 इंटू 3 काय येतं 21 डिवाइडेड बाय 16 21 डिवाइडेड बाय 16 ची व्हॅल्यू काय येते 21 डिवाइडेड बाय 16 किती राहते 5 राहते ना Yes, sir. Yes, sir. अजून एक्झाम्पलची प्रॅक्टिस करा अजून भरपूर एक्झाम्पल घ्या बस झाले आपण कारण 2-3 दिवस आपण ज्या रिमाइंडर होतं थेरम वरतीच आहे तर नेक्स्ट पार्ट स्टार्ट करूया नेक्स्ट पार्ट आहे एलसीएम अँड एचसीएफ एलसीएम काय असणार आहे लिस्ट कॉमन मल्टिप्लायर आणि एचसीएम काय असणार आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर त्यातला फर्स्ट पार्ट आहे लिस्ट कॉमन मल्टिपल एलसीएम म्हणजे काय म्हणतो आपण लसावी लघुत्तम सामाजिक काय स्वसामायिक महत्तम ते म्हणजे काय तर आहे ते मराठीमध्ये त्याच्यामध्ये लिस्ट कॉमन मल्टिपल A list common multiple of 2 or more numbers is the smallest number that is a multiple of all the numbers. Example LCM of 3 and 4. LCM 3 and 4 चा LCM काय होतं बघा असं फाइंड करायचं 3 आणि 4 चा LCM तर त्याला काय व्हायला पाहिजे 3 आणि 4 दोन्हीने पण डिवाइड व्हायला पाहिजे 4 चा काय येतोय 4 into 3 12 because 12 is the smallest number which is a multiple of both 3 and 4 in other words 12 is the smallest number which is divisible by both 3 and 4 you can find LCM using prime factorization method or division method दोन मेथड आहेत एक आहे prime factorization method आणि सेकंड आहे division method
ते फर्स्ट लिहून ठेव. How to find out LCM using prime factorization method. First step काय, express each number as a product of prime factor. Prime म्हणजे माहिती आहेत ना, 2, 3, 5, 7 हे prime factors आहेत. Second काय, LCM is equal to the product of highest powers of all prime factors. Product of highest power of all prime factors. जेवढे prime factor आहेत त्यांचे काय पाहिजे, highest power. त्यांचं काय करायचं, प्रोडक्ट घ्यायचं. Find out LCM of 8 and 14. $56. Okay. Now express each number as a first step. काय करायचं आपल्याला, फाइंड आउट LCM of 8 and 14. 8 आणि 14 चं काय करायचं, LCM फाइंड करायचं की अशी व्हॅल्यू ज्या व्हॅल्यूला 8 ने पण भाग गेला पाहिजे आणि 14 ने पण भाग गेला पाहिजे, स्मॉलेस्ट व्हॅल्यू पाहिजे. ओके. आता 8 चं काय येणार बघा, भाग पाडा 8 चं. 8 चं काय ते 2 into 2 into 2 म्हणजे 2 क्यूब. आणि 14 चं काय ते 2 into 7. प्राइम फॅक्टरायझेशन, फक्त प्राइम फॅक्टरायझेशन घ्यायचं. 2, 3, 5, 7 असे व्हॅल्यू घ्यायच्या फक्त. ओके. तर 14 चं काय ते 2 into 7. ओके. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आपल्याला, हायेस्ट पॉवर घ्यायची आणि ह्याची हायेस्ट पॉवर. 2 ची हायेस्ट पॉवर काय ते 3 ते 2 येतं, 2 चा क्यूब आणि ते काय असणार 7. 2 चा क्यूब काय येतं 8. 8 into 7 म्हणजे काय असणार 56. 56 is the smallest number which divisible by 8 and 14 both. ही जी सिंपल मेथड जे आपण आय थिंक 6th 7th स्टँडर्ड मध्ये यूज केली होती ती मेथड. 2 ची हायेस्ट पॉवर काय तर 2 क्यूब आणि 7 ची हायेस्ट पॉवर काय 7 आहे. त्या दोन्हीचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन घ्यायचं. Hence LCM of 2 raised to 3 into 7 is equal to 56. आता 56 व्हॅल्यू तुम्ही बघू शकता, 2 ने डिवाइड होतं आणि 3 ने पण डिवाइड होतं. सॉरी क्वेश्चन होता 8 आणि 14. Next, find out LCM of 18, 24, 9, 36 and 19. Express each number as a product of prime factorizations. आता 18 घेतला आपण. 18 चं काय ते 2 into 9, परत 2 into 3 into 3, म्हणजे काय आलं 2 into 3 square. ओके. 24 चं कसं घ्यायचं बघा, 2 into 12, त्यानंतर 2 into 2 into 6, त्यानंतर 2 into 2 into 2 into 3, म्हणजे काय आला 2 square into 3. त्यानंतर नेक्स्ट काय 9 आहे. 9 चं काय 3 into 3 म्हणजे 3 square. त्यानंतर नेक्स्ट 36 काय आलं 24 to 2 cube. 2 क्यूब. हा सॉरी 24 to 2 cube. लिहायचं राहिलं. 36 काय ना 2 into 19,
सॉरी 18. त्यानंतर 2 into 2 into 9 म्हणजे 2 ते काय तर त्यात चुकलं काय ह्यात म्हणजे चुकलं आहे स्क्वेअर पाहिजे 2 into 2 into 9 म्हणजे 2 into 2 into 3 into 3 म्हणजे काय असणार आहे 2 square into 3 square 2 square into 3 square. त्यानंतर नेक्स्ट 90 चा 90 कसं फाइंड करणार 2 into 45 म्हणजे 2 into 5 into 9 म्हणजे 2 into 5 into 3 square. त्यातला हायेस्ट जे प्राइम आहे त्याला 2 चा काय येणार क्यूब हायेस्ट आहे इंटू 3 चा काय तर स्क्वेअर स्क्वेअर आहे सगळ्या ठिकाणी 3 स्क्वेअर त्यानंतर 5 एका ठिकाणी म्हणजे 2 चा क्यूब काय तर 8 into 3 चा स्क्वेअर 9 into 360. 316 60 60. काय असणार आहे लिस्ट कॉमन जी अशी व्हॅल्यू की ज्या व्हॅल्यूला प्रत्येक नंबरनं काय होणार डिवाइड होणार तर ही एक मेथड आहे फाइंड करायची सर परत एकदा सांगा मल्टिप्लिकेशन कसं केलं हा हा मल्टिप्लिकेशन कसं केलं 8 into 9. आता यात काय करायचं माहितीये का हायेस्ट 2 चा चेक करायचं 2 च्या हायेस्ट पॉवर किती आहे बघायची प्रत्येक ह्याच्यामध्ये कुठेतरी एक हायेस्ट पॉवर असेल आता इथं 2 आहे पण इथं 2 क्यूब आहे इथं 2 स्क्वेअर आहे इथं 2 आहे तर त्या प्रत्येकामध्ये फक्त कोणती घ्यायची जी हायेस्ट आहे ती घ्यायची तर ह्याच्यामध्ये 2 क्यूब हायेस्ट आहे ना मी तुम्हाला हे करतो स्क्वेअर आहे ओके आता काय करायचं माहिती ह्याच्यामध्ये बघायचं तर यातले प्रत्येक ठिकाणी बघत जायचं 2 हायेस्ट पॉवर 2 ची बघायची अगोदर 2 घ्या 2 प्राइम फॅक्टर आहे ना तर हायेस्ट पॉवर कुठे आहे बघायची बघा 2 ची हायेस्ट पॉवर तिथे इथे आहे ना 2 क्यूब आहे तर ती घ्या परत काय करा त्यानंतर 3 ची हायेस्ट पॉवर कुठे आहे बघायची एकच येणार ना 2 असेल 2 3 असेल 3 असं नाही घ्यायची एकच घ्यायची त्यातली 3 चा स्क्वेअर आता परत प्राइम फॅक्टर कोणता आहे 5 5 एकच आहे अशी घ्यायची 5. कळलं हायेस्ट फॅक्टर आता इथं बघा 2 इथं आहे Yes, प्रत्येक ठिकाणी sir. 2 आहे पण त्यातले हायेस्ट बघायची कोणती ती निवडायची आता इथं 3 स्क्वेअर आहे इथं 3 आहे इथं 3 स्क्वेअर आहे 3 स्क्वेअर आहे 3 स्क्वेअर आहे सपोज इथं 3 क्यूब असता कुठेतरी ते आपल्याला 3 क्यूब घ्यावा लागला असतं त्या प्राइम फॅक्टरचा हायेस्ट पॉवर घ्यायची तर ही मेथड नाही यूज करायची आपल्याला पुढची मेथड यूज करायची कारण ह्याला तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे आता मी डायरेक्ट दिले म्हणून तुम्हाला सोपं वाटतंय पण तुम्हाला काय करावं लागणार याच्यामध्ये माहिती आहे का प्रत्येक टर्मची तुम्हाला व्हॅल्यू फाइंड करत जावं लागणार आहे कशी फाइंड करावं लागणार आहे आता 18 घेतलं तर 2 into 9 परत 2 into 3 into 3 म्हणजे 2 into 3 स्क्वेअर तुम्हाला असं प्रत्येक व्हॅल्यूची काढत जावं लागेल त्यानंतर परत ते तुम्हाला चूज चेक करावं लागेल त्याला 2-3 मिनिटं लागतील तर त्याशी आपण दुसरी मेथड घ्यायची ही झाली प्राइम फॅक्टरायझेशनची झाली आता आपल्याला नेक्स्ट मेथड घ्यायची आहे तर हे तर पहिल्यांदा समजायला पाहिजे जे आपल्याला ऑलरेडी झालेली आहे त्याचं थोडंसं रिव्हिजनसाठी हा घेतला दुसरी मेथड घेऊया आपण 360 काय असणार हायेस्ट व्हॅल्यू हायेस्ट पॉवर ऑफ 2 हायेस्ट पॉवर ऑफ 3 हायेस्ट पॉवर ऑफ 5 तर 7 नंतर आला असं तर हायेस्ट पॉवर ऑफ 7 असं आपण म्हणलं असतं पुढे जाऊन पण ते नाही त्यामुळे काय करत नेक्स्ट डिव्हिजन मेथड इन ब्रॅकेट शॉर्टकट मेथड तर हे लिहून घ्या पटापट किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा राईट द गिवन नंबर्स इन हॉरिझॉन्टल लाईन सेपरेटेड बाय कॉमास write the given numbers in a horizontal line separated by commas divide the given numbers by the smallest prime number which can exactly divided at least two of the given numbers तर आपल्याला काय करायचं आहे इम्पॉर्टंट वर्ड्स बघायचे कोणते इम्पॉर्टंट वर्ड्स आहेत प्राइम नंबर आणि त्यानंतर काय which can exactly divide at least two of the given numbers म्हणजे कमीत कमी काय असतं ना दोन नंबरला तर भाग जायला पाहिजे असा प्राइम नंबर निवडायचा की जे एवढे नंबर असतील त्या प्रत्येकाला काय कमीत कमी 2 ला तर डिवाइड व्हायला पाहिजे राईट द क्वेश्चन्स अँड अनडिवाइडेड नंबर्स इन लाईन बिलो द फर्स्ट राईट द क्वेश्चन्स म्हणजे क्वेश्चन्स वगैरे घ्यायचा आणि जे डिवाइड केल्यानंतर जे
व्हॅल्यू राहते ती घ्यायची, किंवा जे अनडिवाइडेड आहे म्हणजे ज्याला डिवाइड भागच गेलेला नाही. सांगतो एक्झाम्पलच्या वेळेस तुम्हाला कळेल कसं करायचं ते नंबर हायस्ट घ्यायचा आणि क्वेश्चन जिथं क्वेश्चन गेला तिथं क्वेश्चन घ्यायचा. रिपीट द प्रोसेस अंटिल वी रीच अ स्टेज वेअर नो प्राइम फॅक्टर इज कॉमन टू एनी टू नंबर्स इन द रो. त्यामध्ये कॉमन फॅक्टर नाही राहायला पाहिजे तोपर्यंत ते सॉल्व्ह करत जायचं. नेक्स्ट एलसीएम, द प्रोडक्ट ऑफ ऑल द डिवायझर्स अँड द नंबर इन द लास्ट लाईन. जेवढे भाग काढले तुम्ही जे नंबर्स आहेत ते आणि जे डिवाइडर राहते ते नंबर घ्यायचे आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं आणि आलेला आन्सर काय असेल तर एलसीएम असेल. लिस्ट कॉमन डिवायझर. लिस्ट कॉमन डिवायझर म्हणजे अशी व्हॅल्यू ज्या व्हॅल्यूला दोन्हीने पण भाग जायला पाहिजे आणि ती कमीत कमी व्हॅल्यू पाहिजे. आता तुम्ही बघितलं असेल 3 आणि 4 मध्ये 3 and 4. आता 3 and 4 व्हॅल्यू जाणं भरपूर नंबर आहेत. 12 आहे, 24 आहे. 24 ला पण 3 न आणि 4 न जातो, 36 आहे. पण आपल्याला काय पाहिलं कमीत कमी व्हॅल्यू पाहिजे. आता या 12 जर तुम्ही खाली आला तर याला 3 न पण डिवाइड होणार नाही आणि 4 न पण होणार नाही. दोन्हीने एका टायमालाच होणार नाही. आता तुम्ही 8 व्हॅल्यू घेतली तर 8 ला 4 न डिवाइड होईल बट 3 न होणार नाही. 9 घेतली तर 9 ला 3 न डिवाइड होईल पण 4 नाही होणार. लिहून घेतलं सर्व. खूप सोपी मेथड आहे. फाइंड आउट एलसीएम ऑफ 8 and 14. काय करायचं नंबर मांडून घ्यायचा अगोदर 8 आणि तर काय असेल 14. ओके. काय करायचं याला प्राइम फॅक्टरनं डिवाइड करत जायचं. प्राइम फॅक्टर मध्ये पहिला कुठला असणार 2 त्यानंतर 3 तर 2 न भाग घालवायला 2 into 4 आणि किती राहतं इथं 7 म्हणजे 2 into 7 14. तर त्यानंतर काय करायचं ह्या तिन्ही नंबरचं काय करायचं मल्टिप्लिकेशन घ्यायचं. मग किती सोपी मेथड आहे. सोपे काय मेथड ह्या 2चं ह्या 4चं आणि 7चं मल्टिप्लिकेशन घ्या 2 into 4 into 7 असं त्या बस सोपे मेथड नाही एकदम सोपे. फॅक्टर वेक्टर तुम्हाला पाडायची बसत गरज नाही पाडत बसायची. सिंपल काय करायचं 2 न प्राइम फॅक्टरायझेशन म्हणजे प्राइम फॅक्टर बघायचं पहिला 2 त्यानंतर 3 घ्या. 2 जात नसेल तर 3 घ्यायचं आणि 2 जात असेल ऍटलिस्ट किती पाहिजे आपल्याला कमीत कमी 2 व्हॅल्यू पाहिजेत की ज्याला प्राइम फॅक्टरनं भागवायला पाहिजे स्मॉलेस्ट प्राइम फॅक्टर्स. आता काय 2चा नंबर होता म्हणून तुम्हाला सोपं वाटलं असेल. आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया. तर काय ते सांगायचं सेम. नाइन and 26. काय ते सांगायचं 9 and 26. 2 जात नाही 3 जातोय का चेक करा. 3 जात नाही 3 जात नाही 4 जातोय का 4 नाही 5 नाही 6 नाही 7 नाही 8 नाही 9 नाही जातो ना याला भाग. 2 जात नाही त्यानंतर 3 चेक करायचं 3 ने पण जात नाही. मग काय करायचं तुमचं डायरेक्ट मल्टिप्लिकेशन घ्या 4 224 कारण कॉमन व्हॅल्यूज मिळाल्या ना आपल्या याच्यामध्ये. नेक्स्ट घ्या 9 आणि 33 मधला लिस्ट कॉमन
इथून पुढे तो भाग जात नाही, मग 3 into 3 9 into 11 सॉरी 3 into 3 into 11 9 into 11 99 ज्या ह्या व्हॅल्यूला काय 33 ने पण जातो आणि 9 ने पण जातो. पण ही जी मेथड आहे मोस्ट ऍप्लिकेबल कशाला असेल, मोर दॅन 2 नंबर साठी ऍप्लिकेबल असेल. तर ते आपण नंबर बघूया. या फाइंड आउट एलसीएम ऑफ 18 24 9 36 आणि 90. व्हाइट बोर्ड होते सॉल्व करू समजेल. and LCM of 18 24 9 36 and 90. तर काय करायचं, व्हॅल्यू अगोदर फर्स्ट काय करा मांडून घ्या. 18 24 9 36 आणि 90. आता पहिला कोणतं बघायचं, कमीत कमी ऍटलिस्ट 2 नंबरला डिवाइड व्हायला पाहिजे. तर इवन नंबर कोणते बाबा 1 2 3 आणि 4 इवन नंबर्स आहेत, म्हणजे 2 ने डिवाइड होणार. ओके काय ते 9 12 येतं. ओके तर जात नाही तर ऍज इट इज ठेवा. ते 2 ने काय करा परत ते भागाला काय ते 18 काय ते 45. तर स्मॉलेस्ट प्राइम नंबर कोणता होता आपला, 2 प्राइम नंबर आहे ना स्मॉलेस्ट. तर त्यांना फर्स्ट काय करायचं, फर्स्ट ओला डिवाइड करायचं. तर डिवाइड करताना लक्षात ठेवा ऍटलिस्ट 2 नंबरला डिवाइड व्हायला पाहिजे. त्या नंबरला किती नंबरला, 2 नंबर्सला मोर दॅन 2 नंबर्स पाहिजे. त्यांना तुम्ही डिवाइड करणार 2 न आणि फक्त एका नंबरला डिवाइड होतात, बाकी तसेच राहते. तर अशा वेळेस नाही चालणार ते. तर कमीत कमी 2 व्हॅल्यू पाहिजे की त्याला 2 न डिवाइड व्हायला पाहिजे. ओके तर आपण याच्यामध्ये बघितलं 2 न डिवाइड कुठे झालं, 18 24 36 आणि 9 ला झालं. पण इथल्या 9 ला डिवाइड होत नाही. ज्याला व्हॅल्यूला डिवाइड होत नाही ती व्हॅल्यू ऍज इट इज खाली घ्यायची. काय करायचं, ज्या व्हॅल्यूला भागात नाही ना ती व्हॅल्यू ऍज इट इज खाली घ्यायची. त्यानंतर नेक्स्ट 2 न डिवाइड होते बघा, कारण हे दोन इवन आहेत सध्या ना. याला काय होतं 2 into 6 ते काय येणार 9. फक्त 2च नंबरला डिवाइड होते, तरी पण 2 नंबर असू द्या तरी पण डिवाइड करायचं 2 नंबर. ऍटलिस्ट 2 पाहिजे आणि स्मॉलेस्ट जेवढं स्मॉलेस्ट जायला तुम्ही तर सोपं जाईल व्हॅल्यू तुम्हाला काय. आणि राहिलेल्या व्हॅल्यू काय करायच्या, ऍज इट इज घ्यायच्या. कोणत्या कोणत्या राहिल्यात बघा, 9 ऍज इट इज, 9 ऍज इट इज, इथं 45 ऍज इट इज. आता 2 न डिवाइड होतं चेक करा. 2 न होत नाही ना डिवाइड, कारण फक्त एक 6 ला फक्त बघतोय, बाकीला भाग जात नाही. मग कोणती घ्यायची, 3 घ्या. 3 into 3 9 3 into 2 6 3 into 3 9 3 into 3 9 45 आहे. म्हणजे काय ना 3 1 इथे 5 15. तर नेक्स्ट नंतर पण 3 अगेन 3 न जातोय, 3 ऍज इट इज. इथं 3 न भाग गेला 1. जर 2 ला जात नाही सोडून द्या. ते इथं 1 असेल, इथं 1 असेल तर किती येते 5. हे 2 ऍज इट इज. आता चेक करायला 2 जात नाही, 3 जात नाही. आता बघा इथं 3 न गेला आणि परत 2 जात नसतो ऍक्च्युअल मध्ये. 3 ने भाग गेला की त्या पुढे जाणार तुम्ही 5 ने चेक करायचं, त्या पाठीमागे यायचं नाही. आपण 3 न चेक करतोय, मग 3 न झालं हे पण पुढे जात नाही, पण व्हायला तर स्टॉप करा तिथंच. 3 होत नसेल तर 5 ने चेक करा. 5 फक्त एका नंबरला जाते, त्यापुढे तर पॉसिबल नाही. आता एवढं राहिलं, त्यांचं मोटिवेशन घ्या व आन्सर. Answer is equal to 2 into 2 into 3 into 3 again for 2 into 5, which is equal to with kind of 10 360 सर दोन्ही पण मेथड आन्सर एकच येतं का? एकच यायला पाहिजे ना. आन्सर कोणतीही मेथड तुम्ही यूज करा, आन्सर तेच येणार. आन्सर डिफरंट आहे.
नेक्स्ट एग्जांपल घ्या. फाइंड LCM of 369 12 15 80. वन एटी जे झालं ते नेक्स्ट सॉल्व करा. 180 ओके. चेक करतो मी. तुम्ही सॉल्व बाकीचे ज्याचं झालं ते दुसरे सॉल्व करा. ज्यांना अजून समजलं त्यांनी लक्ष द्या. सर 720 सेकंड चान्स. करेक्ट. थ्री 6 9 12 15 80. चेक करा. 2 ने भागावला पहिला हे 3 6 ॲज इट इज 6 ला 9 ॲज इट इज 12 ला गेला 6 15 ॲज इट इज ते काय असतं नाही 9. 2 ने डिवाइड होत नाही कुठं मग काय करा 3 ने घालवा. 1 1 3 2 5 3. अगेन 3 जातोय 1 1 1 2 5 1. रॅलेंचं मोटेशन घ्या. 2 into 3 into 3 into 2 into 5. एकशे 80 चालतं ना. 180 करेक्ट आन्सर आहे ना. येस सर. ओके. 40 48 45. पुन्हा घालवा 20 2 4 जात नाही 44 ॲज इट इज. पुन्हा अजून बघ 10 12 45 6 45. त्यानंतर नेक्स्ट करा 5 घालवा 2 जातो 5 1 6 ॲज इट इज. सॉरी 3 ने चेक करावं लागेल ना. 3 ने भाग घालवा 3 बॅट नाही जायचं परत महागाव 3 5 ॲज इट इज. 3 2 6 3 सर 551 परत 5 भाग घालवा 1 1 सर नंतर पण 3 ने जाते की येस सर 3 ने जातो. 3 ने जातो नंतर 3 6 3 कुठे जातात ह्याच्यानंतर
नाही जात सर 5 ने बरोबर आहे. दोन नंबरला जायला पाहिजे. 2 ॲज इट इज 5 3 15. तर तिथे 2 येतच नाही 3 येते. 3 दोन्ही 6 येणार ना. 2 into 3 into 2 6 येते का? 2 बरोबर आहे की? बरोबर आहे सर. हा बरोबर. त्यांचं मोडिफिकेशन घ्या. 2 into 2 into 2 into 3 into 5 into 2 into that is 7 2. ठीक आहे, पॉज चालू झालाय. आपण स्टॉप करूया कारण काय चांगलं स्क्रीन दिसते नाही झालंय माझे. पाठीमागची स्क्रीन दाखवते सर कसं. तर 3 ने डबल ही जात होता